महावितरणाकडून राहुरी मतदारसंघात नवे सबस्टेशन, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सौर सबस्टेशन यासहित 400 पेक्षा अधिक वीज रोहित्र आणि कोट्यवधी रुपयांची विकास कामे करूनही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मिळालेल्या पराभवाच्या धक्क्यातून कार्यकर्त्यांना अजून सावरता आलं नाही। एका बाजूला शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामुळे भाजपात उत्साह पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला तनपुरेंच्या गोट्यात मात्र आत्मपरीक्षण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राहुरी विधानसभा मतदारसंघाचा निकाल धक्कादायक लागला आहे। आमदार कर्डिले यांना विधानसभा निवडणुकीत स्वावलंबी होऊन मतदारसंघात प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या। एकीकडे तनपुरे गटाकडे राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होती, तर कर्डिले यांच्या गटाकडे युवक नेत्यांचा सहभाग जास्त होता। यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांनी घेतलेल्या सभेतही तनपुरे गटाची ताकद अधिक असल्याचे दिसून आली। शेवटच्या सांगता सभेतही कर्डिले यांच्या सभेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्याने तनपुरे गटाचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसलं। इतकंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी राहुरीसह नगर आणि पाथडी परिसरात तनपुरेंची यंत्रणा अधिक जोमात होती। मतदान घडवून आणण्यातही तनपुरे गटाचे नियोजन अधिक दिसत होते, परंतु तनपुरेच्या मतदान वाहणाऱ्या वाहनात कर्डिलेंचे सारथी बसले होते का, अशी चर्चा मतमोजणीनंतर सुरू झाली आहे। पण आता निकालाची धक्कादायक आकडेवारी मिळाली असून तनपुरे यांच्या गटात मात्र कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे।